नमस्कार. मी सुजाता. 2च दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये जी अतिशय घृणास्पद आणि वेदनादायी घटना घडली एका डॉक्टरच्या बाबतीतली, तिथे कुठेतरी एक स्त्री संसद सदस्य म्हणून सुप्रियाताई सुळे यांनी न्यायाची मागणी करावी, किमान त्या गोष्टीचा निषेध तरी करावा म्हणून मी एक आवाहन केलं होतं. अर्थात ती अपेक्षा नव्हतीच त्या करतील असं. कारण हे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर आपल्या देशात गेलेलं आहे ना, की आता स्त्रियांच्या बाबतीतले अत्याचार असू देत किंवा स्त्रियांच्या बाबतीतला कुठलाही विषय जेव्हा असतो ना, तेव्हा हे सगळेच महिला संसद सदस्य हा पहिला विचार करतात की कुठल्या राज्यात घडली बाबा ही घटना, तिथं मुख्यमंत्री कोण आहे, मग हे आपल्या आघाडीतले आहेत का, मग असतील तर तोंड बंद ठेवायचं, नसेल तर बाह्य सरसावून ह्या पुढे होतात सगळ्या. आणि हे फक्त संसद सदस्यांच्या बाबतीत नाही आहे बरं का. वेगवेगळ्या पक्षाच्या प्रवक्ते असतात ना, अगदी तावातावाने उठून त्यांची भाषणं सुरू होतात. पण याच बायका जेव्हा आपल्याच घटक पक्षातल्या कुठल्या तरी राज्यात ही घटना घडलेली असेल ना, की तोंड मिटून गप्प असतात. म्हणजे अगदी सेम आपली ती न्यायदेवतेची आठवण होते मला अशा वेळेला. आपली न्यायदेवता आहे ना, बघितलंय ना तुम्ही, डोळ्यावर पट्टी बांधलेली की जी कानावरून पण गेलेली आहे. म्हणजे जिला ना जनतेचा आक्रोश ऐकायला येतोय, ना समोर जे काय अत्याचार चालू आहेत ते दिसत आहेत. बस सेम टू सेम या असतात न्यायदेवता सगळ्या. फक्त ज्या राज्यात या राहत असतात आणि चुकून माकून जर का विरोधात असतील तर मग एकदम पेटून पेटून उठतात अगदी. बाकी एरवी यांचे सगळं स्त्रीत्व विझलेलं असतं. असं का बुवा? असे हे मातृत्वाचे उमाळे तुम्हाला असे सोयीस्करपणे कसे काय येतात? राज्यात जेव्हा तुमची सरकार असतं त्यावेळेला दिशा सालियांची आई नाही होता आलं तुम्हाला, पण शाहरुख खानच्या मुलाची आई मात्र एका क्षणात तुम्हाला ते त्यांचं दुःख वगैरे दिसतं. असं कसं? पश्चिम बंगालमध्ये एक स्त्री मुख्यमंत्री असून सुद्धा एका स्त्रीवर इतके घृणास्पद अत्याचार होतात आणि ते प्रकरण एका स्त्री मुख्यमंत्र्याकडूनच दाबलं जाणं, याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे की आपली लोकशाही ही किती खालच्या पातळीवर चाललेली आहे याचं. आणि त्याला विरोध न करणाऱ्या ज्या त्या पार्टीतल्या महिला सांसद आहेत ना, त्यांचं तर मला असहाय्यतेची पण कीव येते आता. म्हणजे स्त्रीत्व त्याची पण जाण नाही ठेवली हो तुम्ही कुठल्या संसद सदस्यांनी. विरोधक असू दे, सरकारमधले असू देत, पूर्णपणे तुम्ही निराशा केलीत. त्यामुळे आता तुम्ही मतं मागायला या, नका येऊ. एक स्त्री म्हणून आम्ही तुमच्याकडे कधी आदराने बघू असं नाही वाटत. कारण स्त्रियांसाठी जागा का दिलेल्या आहेत? कारण स्त्रियांचे प्रश्न हे एक स्त्री चांगल्या प्रकारे मांडू शकेल म्हणून. अहो पण त्या स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं आधी गारहाणं, तिचं दुःख, तिच्यावरचा अत्याचार हे समजलं तर ती मांडेल ना. त्याच्यातही ती जर का राजकारण बघायला लागली तर कुठलीही स्त्री असू दे, पुरुष असू दे, तो सोयीस्कररित्या आपलं राजकारणच करणार. म्हणूनच खेदाने असं विचारावं असं वाटतंय की तुम्हाला राजकारण करायला काही दुसरे विषय मिळालेले नाहीत का, की एवढे खालच्या पातळीवर तुम्ही गेलात का ते स्त्रियांच्या अत्याचारावर सुद्धा तुम्हाला राजकारण करावंसं वाटतंय? बाकी असंख्य मुद्दे आहेत की सरकारला घेरायला. किमान या बाबतीत तरी राजकारण करू नका. पण नाही, आपल्या इथे बाकी मी सगळं सोडेन, राजकारण कधीही नाही सोडणार. ती कसली आली लोकशाही आणि ती कसली आली न्यायव्यवस्था जिचा आम्ही काय मान वगैरे ठेवावा? जी न्यायव्यवस्था आहे का सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही ना, तिचा मान सामान्य माणूस पण ठेवणार नाही. याचं उदाहरण आहे आत्ता बदलापूरमध्ये जे काही चाललेलं आहे ना, लोकांनी जे रस्ता रोको करून ठेवलं आहे आणि ते तत्काळ फाशी द्या त्या मुलाला अशी मागणी करतायत. कारण न्यायव्यवस्थेवर पुढे काय होईल यांचा कदाचित विश्वासच नाही आहे. एक्झॅक्टली. कारण जनतेमधला प्रक्षोभ आता इतका वाढत चालला आहे की आत्ता एवढे बघितलं असेल तिथे तर पोलिसांची संख्या आणि आंदोलकांची संख्या यात किती मोठा फरक आहे तुम्हाला कळेल. आणि मुख्यमंत्री म्हणतायत तुम्ही संयम बाळगा. त्यांनी संयम बाळगलाय म्हणून तर तो अजून जिवंत आहे हे तुम्हाला लक्षात येत नाही आहे. ज्या दिवशी जनतेचा संयम सुटेल ना,
त्या दिवशी जनता न्यायाकडे न्यायाची मागणी करणारच नाही. आता ते स्वतःच कायदा हातात घेऊन स्वतःच न्यायनिवाडा करून मोकळा होते. कारण प्रश्न आहे जनतेमधल्या प्रक्षोभाचा आणि त्याहीपेक्षा त्या आईवडिलांचा जे आपल्या जीवाच्या तुकड्याला रोज शाळेमध्ये, क्लासेसमध्ये, खेळाच्या ठिकाणी निर्भयपणे त्यांना सोडता येत नसेल तर काय करावं त्या पालकांनी. कुठे कुठे ते टेन्शन घेऊन आपल्या ऑफिसला ते आता स्वतःची नोकरी सांभाळतील, घरदार सांभाळतील, सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळतील, की घरी येईपर्यंत त्या आईला तुम्ही हीच दडपण ठेवणार आहात का, की आज तरी माझी मुलगी सुरक्षित घरी येणार आहे का, का आज तिच्या बाबतीत काही घडणार तर नाही ना. अहो 4 वर्षाची मुलगी हो, जिला भावभावना काही समजत पण नाहीत. अशा चिमुरड्यांवर जर का लैंगिक अत्याचार व्हायला लागले तर कुठं चाललाय आपला समाज, हे जरा मुख्यमंत्र्यांनी विचारात घ्यावं. संयमाचं तुम्ही जेव्हा आवाहन करताना तेव्हा संयम बाळगूनच आहे इतके वर्ष जनता, हे लक्षात घ्या आता तरी. आता संयम संपत चाललाय. जनतेला त्या जो कोणी अपराधी आहे त्याला ताब्यात घेऊन शिक्षा द्यायला इतका वेळ सुद्धा लागणार नाही, पण संयम बाळगू नये म्हणूनच ते ताबडतोब फाशी द्या म्हणून निवारण मागणी तरी करतायत. उद्या अशाच गोष्टींसाठी राज्यात अराजकता माजली ना तर याला सर्वस्वी जबाबदार सरकार, विरोधक यांचं जे चूप बसणं आहे ना, आणि ती न्याय व्यवस्था जी पूर्णपणे लोळीपांगळी झालेली आहे. सॉरी टू से, पण आपल्याच देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नसणं हे सारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कुठलीच नाही. याला कारण आहे निर्भया केसमध्ये एका अल्पवयीन मुलाला तुम्ही अल्पवयीन म्हणून सोडून दिलं. अरे त्याने तो गुन्हा करताना त्याला माहिती नव्हतं का आपण काय करतोय, तेव्हा तो अल्पवयीन नव्हता. अरे कसले हे कायदे आहेत तुमचे. अहो ज्याची कुणाला न भीती आहे ना जरब आहे. मी स्वतः गल्फ कंट्रीमध्ये राहिलेली आहे काही वर्ष. अहो पब्लिक प्लेसमध्ये फिरताना एक कटाक्षसुद्धा आम्हाला कधी मिळाला नाही. भरलेल्या ट्रेनमध्ये फिरताना पुरुषाचा एक स्पर्श कधी झाला नाही इतके वर्षात. कुठल्याही वेळेला बाहेर पडू दे, पण घरच्यांना कधीही टेन्शन नव्हतं की आपली बायको, आपली मुलगी, आपली बहीण सुरक्षित घरी येईल का नाही. इतके निर्धास्त असायचे पुरुष. हो तोच कायदा तुम्हाला इथं आणायला लाज कसली वाटते, कसली वाट बघताय तुम्ही. तुम्ही सांगा छाती ठोकपणे. अगदी सर्वसामान्य पुरुषांना माझा हा प्रश्न आहे. अगदी गलिच्छ मानसिकता असलेले भारतीय पुरुष आहेत, कुठल्याही जाती धर्माचे असू देत. कारण मुंबईच्या प्रवासातनं जेव्हा लोकलमधनं प्रवास करतात ना महिला, का जीवाच्या आकांताने धावतात स्वतःच्या डब्याकडे. कारण त्यांना माहिती आहे आपण कॉमन डब्यात सुरक्षित नसतो म्हणून. छाती ठोकपणे सांगू शकतात सगळे पुरुष, नाही आमच्या डब्यात सुद्धा महिला सुरक्षित राहतील. नाही सांगू शकत तुम्ही, कारण ही मानसिकताच खालच्या दर्जाची आहे इथल्या पुरुषांची. आणि जे सभ्य आहेत ते शंढपणे गप्प बसतायत ना, म्हणून हे अत्याचार होत आहेत, दुसरं काही नाही. रक्षाबंधन झालं काल, कप्पाळाचं रक्षाबंधन. या अशा चिमुरड्यांवर अत्याचार होत असतील आणि भाऊ जर का त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याच्या मनस्थितीतच नसेल तर त्या रक्षाबंधनाचा उपयोग काय आहे. आणि कसली न्याय व्यवस्था. अहो त्या चिमुरड्यांना आता कळत पण नसेल की आपल्यासाठी हे सगळं चाललंय इथे बाहेर. अहो निरागस आहे तो. त्यांच्या समोर काय वाढून ठेवलं तुम्ही. आणि याला कारण एवढंच आहे की कायद्याची जरबच नाही आहे कोणाला. अजून किती वर्ष तुम्ही आवाहन करणार आहात की संयम बाळगा म्हणून. म्हणजे एक पातळी ठरवून द्या की इथपर्यंत संयम बाळगा, त्याच्या खाली गुन्हेगारी गेली ना की मग तुमचं तुम्ही ठरवा. असं तरी एक काहीतरी विधान करावं सरकारने. आणि विरोधकांना पण माझा प्रश्न आहे की स्त्रियांच्या शब्दावर जर का तुम्ही पश्चिम बंगालमध्ये तोंड बंद असेल ना तर मग इथं पण प्रश्न नाही विचारायचे, कारण तिथेही तुम्ही लाचारच होतात. मग इथं या प्रकरणाचं राजकारण करायला समोर येऊ नका कृपा करून, कारण त्याची चीड बसली आता डोक्यात. कारण आम्हाला तुमचं न्याय मागणं हे रास्त तेव्हाच वाटेल जेव्हा तुम्ही प्रत्येक ठिकाणी न्याय मागायला जाल. या प्रकरणात आम्हाला तुमचं राजकारण नको आहे सामान्य माणसाला. त्यामुळे उठसूट मोदींनी राजीनामा द्या, फडणवीसांनी राजीनामा द्या, तिकडे असतील तर अजून योगींनी राजीनामा द्या. प्रत्येक राज्यातलं जिथं भाजपचं सरकार आहे, जिथं भाजपचं नाही आहे,
त्या सर्व लोकांना माझं सांगणं आहे की स्त्रियांच्या अत्याचारांच्या बाबतीत कृपा करून राजकारण बाजूला ठेवा, सर्व पक्षांनी. तिथं फक्त राजकारण करून न्याय मागायला येऊ नका कृपा करून, कारण आता आम्हाला तुमचं ते थोतांड वाटतंय. तुम्हाला काही जनतेची पडलेली नाही आहे ना, चिमुरड्यांच्या न्यायाची काही चाड आहे तुम्हाला परत फक्त त्याच्यात राजकारण खेळायचं आहे म्हणून तोंड उचकटून तुम्ही इकडे येणार आहात. प्रत्येक राज्यातली ही घटना आहे. ते बंद करा आधी. ज्या क्षणी तुम्ही एक स्त्री म्हणून त्या स्त्रीची बाजू घेऊन, मग ते समोर स्वतःचं सरकार असू दे नाही तर विरोधक असू दे, तुम्ही न्यायाची मागणी कराल, त्या क्षणी आम्ही फक्त स्त्री संसदांच्या बरोबर आहोत, अदरवाईज नाही. आमच्या दृष्टीने तुमचा विषयच आता संपलेला आहे. आम्हाला नको हे असले खोटे नाटकं करणारे नेते. बस झाले आता. आम्हाला फक्त न्याय हवा आहे आणि राजकारण नको आहे. असल्या केसेसमध्ये तर अजिबातच नको आहे. कारण जर का तुमचं कायद्या सुव्यवस्था नीट नसेल आणि त्यामुळे लेकी बाळी सुरक्षित नसतील तर अहो पालकांनी तर सोडाच, पण पोलीस तरी कुठे कुठे पुरे पडणार आहेत. ही समाजव्यवस्था जी एवढी ढासळत चाललेली आहे त्याला कायद्याची जरब बसवणारे पोलीस यंत्रणा पण कमी आहे हो. म्हणून कायद्याचा धाक पाहिजे. पण ज्यावेळी एकदा जमावानी कायदा हातात घेतला त्यावेळेला ती परिस्थिती तुमच्या हातातनं गेली म्हणून समजा. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि नको तिथे नको त्या गोष्टीत राजकारण बंद करा. मुलींचा प्रश्न हा महत्त्वाचाच आहे, तशीच लहान मुलांची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे. मुलगा असो मुलगी असो, दोघांचं बालपण जपणं, त्यांना एक सुरक्षित वातावरण देणं हे आपल्या समाजाचं, सरकारचं, विरोधकांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. तिथं राजकारण आणायचं नाही. आणि तिथं राजकारण आणायचा प्रयत्न केला तर सामान्य जनतेने सरळ त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाकावं. आपण आपली न्यायाची मागणी बाजूला ठेवायची नाही. राजकारण्यांना काय करायचं ते करू दे, पण आपण आता त्यांची ही पातळी समजणे गरजेचं आहे की हे कुठल्या खालच्या पातळीवर उतरून कुठल्या विषयाचं सुद्धा राजकारण करू शकतात. हे समजल्यावर आपण त्यांच्या किती नादी लागायचं हे आपलं पण ठरवायचं. सामान्य माणसांनी आता फक्त न्यायाची मागणी रास्तपणे आणि योग्य प्रमाणे झाली तर ठीक आहे, नाहीतर हा प्रक्षोभाला रोखणं सरकारला पुढे अवघड जाणार आहे. ही कुठेतरी एक सूचना कधीपासून मी देण्याचा प्रयत्न करते. हे मागेसुद्धा मी म्हटलं होतं की राज्यात असल्याने तुम्ही अराजकता माजवताय, कुठेतरी याच्यावर कंट्रोल करा. त्यामुळे नम्र वागणे आहे की या पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आणि पुढे वास्तवात यासुद्धा घटना घडणार नाहीत याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. कुठेतरी सरकारने विचार करा आणि विरोधकांनी सुद्धा या बाबतीत तरी सरकारला सहकार्य करा अशी एक नम्र विनंती आहे. नमस्कार.